हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे क्रीमी आणि एकदम सॉफ्ट मार्केट सारखी मँगो आईस्क्रीम रेसिपी। एकदम सोप्या पद्धतीने अगदी घरगुती साहित्यात तयार होणारी एकदम टेस्टी आणि क्रीमी मँगो आईस्क्रीम कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत। हे आईस्क्रीम बनवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा क्रीमचा, इसेन्सचा किंवा मग बिटरचा वापर केलेला नाही। अगदी बेसिक साहित्यात तयार होणारी ही आईस्क्रीम आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक नक्की करा। टेस्टी क्रीमी मँगो आईस्क्रीम बनवण्यासाठी मी इथे 1 लिटर दुधाचा वापर करणार आहे। मी हे दूध अगोदरच तापवून घेतलेलं आहे। त्यावरती साय आलेली आहे, ही साय बाजूला काढून ठेवायची आहे। पुढे मी या सायचा वापर कधी करायचा तो सांगणार आहे। इथे मी 2 ते 3 चमचे साय बाजूला काढून घेतले। यासाठी तुम्ही कोणतेही दूध वापरू शकता, म्हणजे फ्रेश दूध किंवा मग गरम केलेलं दूध। जर दूध फ्रेश वापरत असाल तर तापवून त्यावरची साय काढून घ्या। साय काढलेल्या दुधामध्ये आता मी अर्धी वाटी मिल्क पावडरचा वापर करते। या दुधामध्ये मिल्क पावडर मिक्स केल्यामुळे याला मस्त क्रीमी टेक्स्चर येईल। जेव्हा हे दूध थंड असेल ना, त्यावेळेसच यामध्ये मिल्क पावडर मिसळायची आहे, ज्यामुळे ही मिल्क पावडर या दुधामध्ये मिसळायला त्रास होणार नाही। जर गरम दुधामध्ये मिल्क पावडर मिसळली तर त्यामध्ये गाठी होण्याची शक्यता असते। त्यामुळे मी इथे थंड दुधामध्येच मिल्क पावडर मिक्स करून घेतली। त्यामधील अर्धी वाटी दूध मी बाजूला काढून ठेवते। उरलेलं दूध तापवण्यासाठी घेते। दूध तापवण्यासाठी मी जाडबुडाच्या कढईचा वापर केलेला आहे। त्याला एक उकळी आणून घ्यायची आहे। यावरील आलेली साय त्या दुधामध्ये मोडून घ्यायची आहे, त्यामुळे यामध्ये क्रीमी टेक्स्चर येण्यास मदत होईल। आता दूध आपलं चांगलं उकळलेलं आहे। यामध्ये केसरच्या काड्या टाकून घेते। आंब्याबरोबर केसरचा फ्लेवर खूप मस्त जातो। हे ऑप्शनल आहे, टाकायचं असेल तर टाका, नाही तर स्किप पण करू शकता। केसरमुळे याला कलर पण मस्त येतो। 2 ते 3 मिनिटं गॅस मंद आचेवरती ठेवून हे दूध असंच उकळत ठेवायचं आहे। बाजूला काढून ठेवलेल्या अर्धी वाटी दुधामध्ये 2 चमचे कॉर्न पावडरचा वापर केला आहे। आता ही कॉर्न पावडर यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। हे मिश्रण बाजूला ठेवून आपण दूध चेक करून घेऊया। हे दूध 2 ते 3 मिनिटांसाठी असंच उकळवून घेतलेलं आहे। अधूनमधून मी याला हलवून घेत होते। आता केसरचा फ्लेवर यामध्ये उतरलेला आहे। हे आईस्क्रीम मी बिना कंडेन्स मिल्कचं बनवत आहे, त्याकरिता इथे मी साखर वापरणार आहे। इथे मी अर्धी वाटी साखर वापरली आहे। दुधामध्ये साखर विरघळल्यानंतर आपण तयार केलेलं जे मिश्रण होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे। एकदमच यामध्ये हे मिश्रण ओतायचं नाही, निम्म निम्म करून ओतून घ्यायचं आहे। तुम्ही कॉर्न पावडर ऐवजी कस्टर्ड पावडरचाही वापर करू शकता। उरलेले हे मिश्रण यामध्ये ओतून याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। यामुळे यामध्ये गाठी होणार नाही। हे आईस्क्रीम दिसायला एकदम मार्केट सारखं दिसण्यासाठी यामध्ये कलरचा वापर केला आहे। इथे मी थोडासा कलर पाण्यामध्ये भिजवून त्याला यामध्ये ओतून घेतलं। पहा, याला कलरही मस्त आलेला आहे। यामध्ये गाठी झाल्या तर घाबरायचं कारण नाही, कारण विस्कच्या साहाय्याने हे आपण एकसारखं हलवत यामधील सर्व गाठी मोडून घ्यायच्या। 7 ते 8 मिनिटं गॅस मंद आचेवरती ठेवून हे उकळवून घ्यायचं आहे। कढईला जमा झालेली साय यामध्ये मिसळून घेतली। पहा, एकदम मस्त क्रीमी टेक्स्चर आलेला आहे। आता 7 ते 8 मिनिटं झालेली आहे। गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे थंड करून घ्यायचं। हे लवकर थंड व्हावं म्हणून हे मिश्रण मी एका मोठ्या बाउल मध्ये ट्रान्सफर करून घेतलं। दूध आपलं घट्ट झालेलं आहे, बिलकुल कंडेन्स मिल्क सारखं। आता हे बाजूला ठेवून मी इथे एक आंबा घेतला आहे। तो स्वच्छ धुवून त्याचा देठ काढून घेतला। आईस्क्रीम बनवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा आंबा वापरू शकता। इथे मी कापिव आंब्याचा वापर केला आहे। याने याला खूप मस्त चव येण्यास मदत होते। माझ्याकडे हा मोठा आंबा होता, त्यामुळे मी एकाच आंब्याचा वापर करणार आहे। तुमच्याकडे जर आंबे लहान आकाराचे असतील किंवा मग आंबा तुम्हाला जास्त आवडत असेल तर यामध्ये तुम्ही 2 आंबे वापरा। आंबा असा उभा कापून मी याचे छोटे छोटे तुकडे करून घेते। अशा प्रकारे पूर्ण आंबा मी कापून घेतला। ह्या काप केलेल्या आंब्याची प्युरी बनवायची आहे। मी याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते। इथे आपल्याला यामध्ये काहीच ऍड करायचं नाही, फक्त आंब्याची प्युरी तयार करायची आहे। 2 ते 3 मिनिटांमध्येच ही तयार होते। बघू शकता इथे आंब्याचा पल्प तयार झाला आहे। आपण जे कंडेन्स मिल्क बनवलेले तेही थंड झालं आहे। थंड झाल्यावरच हे मिक्सर मध्ये ओतायचं आहे, नाहीतर या मिक्सरचं झाकण उडू शकतं। निम्म मिश्रण या मिक्सरच्या भांड्यात ओतून घेतलं। यामध्ये साखर आणि इलायची बारीक करून घेतलेली ती घातली। आता यामध्ये बाजूला काढून ठेवलेल्या साईचा वापर करायचा आहे। त्याऐवजी तुम्ही फ्रेश क्रीमचाही वापर करू शकता, पण साईचा वापर केल्यामुळे आईस्क्रीम खूप जास्त क्रीमी तयार होते। दुधावरची साई सगळ्यांकडेच उपलब्ध असते, त्यामुळे मी इथे दुधाच्या साईचा वापर केला आहे। इथे आपलं आईस्क्रीम बेस तयार झालेला आहे। आता यामध्ये बारीक कट केलेले ड्रायफ्रूट घालायचे आहेत। यामध्ये मी काजू, बदाम आणि पिस्ताचा वापर केला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही ड्रायफ्रूटचा वापर करू शकता। यामुळे हे आईस्क्रीम खाताना दाताखाली एकदम क्रंची क्रंची फील होतं। मला हे आईस्क्रीम अजून गोड हवं,
त्यासाठी मी अर्धी वाटी साखरेची पावडर यामध्ये घालून घेतली. टोटल यामध्ये मी 1 वाटी साखरेचा वापर केला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता. याची अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, जास्त घट्टही ठेवायचं नाही. जर हे जास्त घट्ट वाटत असेल तर यामध्ये दूध ऍड करा आणि याची मीडियम कन्सिस्टन्सी तयार करून घ्या. याला मी दुसऱ्या कंटेनर मध्ये ओतून घेते. माझ्याकडे हा आईस्क्रीम बेस जास्त तयार झाला आहे कारण मी यामध्ये 1 लिटर दुधाचा वापर केला आहे आणि हे दूध जास्त वेळ आटवलेलंही नाही. हे मिश्रण 2 कंटेनर मध्ये शिफ्ट करून यामधील सर्व बुडबुड्या काढून घेतल्या. यावरती झाकण ठेवायचं आहे. याला फ्रीजर मध्ये 3 ते 4 तासांसाठी ठेवून द्यायचं आहे कारण पुन्हा याला मिक्सर मधून फिरवून घ्यायचं आहे. इथे 3 ते 4 तास झाले आहेत आणि हे मस्त सेमी सेटही झालेलं आहे. जास्त घट्टही झालेलं नाही. तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट झाला आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही असंही खाऊ शकता, पण मी याला दुसऱ्यांदा मिक्सर मधून फिरवून घेणार आहे जेणेकरून ही याच्यापेक्षाही जास्त स्मूथ आणि क्रीमी तयार होईल. पहा, हे एकदम सॉफ्ट आणि क्रीमी तयार झालं. मी याला कंटेनर मध्ये ओतून घेते. फक्त याला 1 मिनिटासाठी पल्स मोड वरती फिरवून घ्यायचं आहे. कंटिन्युअस नाही चालवायचा, नाहीतर आपण जे आईस्क्रीमला सेमी सेट केलं होतं ना, ते पूर्ण वितळून जाईल. एवढी छान आईस्क्रीम बनणार नाही. यावरती ड्रायफ्रूट कट करून टाकायचे आहेत. वाटलंच तर तुम्ही यावरती आंब्याचे बारीक बारीक पीसही टाकू शकता. त्यामुळे हे आईस्क्रीम अजून जास्त छान लागतं. आता यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे जेणेकरून यावरती बर्फ जमणार नाही. पुन्हा याला 8 ते 10 तासासाठी फ्रीजर मध्ये ठेवून द्यायचा आहे. हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे. हे बघा किती मस्त सेट झालेला आहे. मी याला 8 तासांसाठी म्हणजे याला मी रात्रभर असंच ठेवलेलं. बघू शकता आईस्क्रीम मस्त सेट झालेलं आहे. याला मी सर्व करून घेते. यासाठी मी आईस्क्रीम बाउलचा वापर केला आहे. अगदी घरातील बेसिक सामानापासूनच मार्केट पेक्षाही खूप छान आईस्क्रीम घरीच तयार होते. तुम्ही पाहू शकता आपली आईस्क्रीम किती स्मूथ आणि क्रीमी झालेली आहे. यामध्ये कोणत्याही एसेन्सचा वापर केला नाही. तुम्ही जरूर बनवून बघा, तुम्हाला खूप जास्त आवडेल. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला जास्त आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. त्याचबरोबर इतर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. मोटिवेशन साठी खूप मस्त वाटतं. आईस्क्रीम खूप टेस्टी झालेली आहे. नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.